येता कामा नये असे त्याचे हे होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिथी देवो भव ह्या तत्त्वावर तो जगत होता. तो जेवायच्या वेळेस जेवढे कोणी येतील त्या तेवढ्यांना जेवायला वाढायचा. म्हणजे कोणीही असो त्यांना जेवायला वाढल्याशिवाय राजा जेवायचा नाही. तर असा हा राजा खूप मशहूर होता सगळ्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये. पण एक दिवस काय झालं, एक वर्षी काय झालं, पाऊसच पडला नाही आणि इतकी धान्याची टंचाई झाली की लोक अक्षरशः हरवून गेले. काय करायचं त्याला? राजाकडे जेवढं साठीव धान्य होतं ते त्यांनी वापरलं, घेतलं गेलं, खाल्लं गेलं, तेही संपलं. आता काय करायचं? सगळी झाडं सुकून गेली, फळं फुलं सगळी सुकून गेली, जमिनींना तडे पडले. काय करायचं? प्रजाजन तर धावत पळत आपले विचार, जिथे आधार मिळेल, जिकडे काही खायला मिळेल, 2 घास मिळतील, तिकडे ते तसे रस्ता घेऊन जात होते. राजाने थोडी दिवस वाट बघितली आणि म्हणाला, पत्नीला म्हणाला, चल आपण पण जाऊया. आपण तरी काय करणार इकडे, आपण पण बघूया, काहीतरी कष्ट करू आणि काही कुठे मिळालं तर बघू. जातात एका जंगलात जातात आणि बसतात. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. देवाचं नामस्मरण बसले ते, कारण दुसरं काय करणार ना. असे किती दिवस गेले? 40-45 दिवस गेले. त्यांनी तसेच बसून होते आणि काही त्यांना त्रास नाही, कष्ट नाही, त्यामुळे काही प्रश्न नाही पडला, काही नाही. शेवटी त्या रानामध्ये एक प्रवासी आला जेवण घेऊन आणि त्या तिघांना आधी थाळ्या मांडल्या 3 आणि जेवढं अन्न त्यांनी आणलं होतं ते सगळं त्यांना परोसलं, म्हणजे वाढलं आणि निघून गेले. आणि बघितलं, बापरे, एवढं अन्न आहे, हे मला मिळतं आहे, पण माझ्या प्रजाजनांना काय मिळत असेल कोण जाणे, ते नसतील खात. आणि दुसरं म्हणजे काय, माझी अतिथी देवो भव हे पण पूर्ण होत नाही आहे, ते मी अन्नाला शिवू शकत नाही. असं तो मनात विचार करत असा देवाचं नाव घेत राहिला होता. तेवढ्यात एक तिकडून आचार्य आले. आचार्य, अरे काय राजा, काय चाललं आहे? अरे बरं झालं तू आलंस, ये पहिलं मी काय चाललं ते नंतर सांगतो, ये बस आधी, हे माझं ताट आहे ना, तू जेवायला घे तुला. तो म्हणाले, तू खा ना. मी खाईन, तू खा पहिलं, माझं अतिथी देवो भव हे माझं ब्रीदवाक्य आहे, ते पूर्ण होऊ दे, तू घे. तो म्हणतो बरं. मग राणी म्हणते, हे पण घ्या, हे तुम्हाला तसं कमीच पडेल ना. मग हे घ्या, 2 घ्या. दुसरं तिचं पण ताट देते ती, निघून जातात. मग नंतर काय होतं, ह्यांनी ठरवलं आता काय करायचं. तर एक तर ताट आहे ना, म्हणून चला आपण खाऊया. इतक्यात एक कामगार आला, ते बिन झाडायला काहीतरी कामाला आला असेल. तर राजा म्हणाला, तू जेवला नसशील ना? नाही महाराज, जेवायचं आहे मला. थांब इथे ये. मग त्यांनी त्या मुलाचं ताट होतं ना, त्याचे 3 भाग केले आणि 2 भाग त्याला दिले. जा जेवू जा, पहिलं पोटभर जेवून घे आणि नंतर काय ते कर. बरं म्हणाला. आता एकच भाग राहिला, मुलाच्या ताटातला एकच भाग शिल्लक राहिला होता. तर काय करूया? तेवढ्यात त्याला 2 कुत्रे येताना दिसले, भुंकताना ऐकलं त्यांनी. मग ते म्हणाले, थांब त्याची वाट बघूया, ते येतील. मग ते 2 कुत्रे आले, कळलं. तसं त्यांनी ते ताट त्या दोघांच्या पुढ्यात ठेवलं. खा बाळांनो. आता त्याचं असं झालं, काही नाही म्हणून त्यांनी परत देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. आणि असं बसलं असताना एकदम चौकडे प्रकाश आणि दैदिप्यमान प्रकाश म्हणतात तसं झालं, अगदी डोळे दिपतील असे. त्याने असे डोळे किलकिले करून बघितलं, काय आहे. तर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आले होते. ते म्हणाले, तथास्तु, तू खूप दानशूर आहेस आम्हाला माहिती होतं, पण आम्हाला तुझी परीक्षा व्हायची होती. भुकेल्या पोटामधनं तू काय करू शकतोस? एवढं रिकामं पोट आहे, 40-45 दिवस तू काही खाल्लेलं नाही आहे, तू, तुझी बायको आणि तुझा मुलगा. तर तुम्ही आता काय करता, ही तुमची परीक्षा घेण्यासाठी आम्ही ते ताट पाठवलं, ते सगळं केलं आणि आमच्या परीक्षेस तू उत्तीर्ण झालेला आहेस. बोल बाळा, काय हवं आहे तुला? तो असा बघत बसला. मला काय हवं आहे? मला काही नको आहे. मला राज्य नको, मला स्वर्ग नको, मला मोक्ष नको, मला काही नको. फक्त देवा, तुम्हाला द्यायचं आहे ना मनापासून मला, ते एकच देणं द्या मला. भरपूर पाऊस पडू दे, माझं हे प्रजाजन आहे ते सगळं सुखाने राहू, त्यांची शेती वाढू दे, त्यांना भरपूर अन्न मिळू देत.
आणि ते आनंदी धावते, एवढंच मला हवं आहे, मला काही नको. ब्रह्मा विष्णू महेश म्हणाले, तथास्तु, तू म्हणतोस तसंच होईल. असं त्यांनी भरघोस आशीर्वाद दिला. की राजा राणी मुलगा असेच बसून राहिले होते. तेवढ्यात एकदम विजांचा कडकडाट आणि गडगडाट सुरू झाला. ढाढा वारा सुटला आणि पाऊस कोसळायला सुरुवात झाली. कोसळला पाऊस त्याच्यात म्हणजे जंगलामध्येच. तसं तो म्हणाला, अरे पाऊस आला आहे, वरुण राजाची मेहरबानी झाली आपल्याला, चल आपण जाऊया आपल्या मार्ग, तिथे पडलाय का बघूया. तर तिथे त्याच्या राज्यावर सगळीकडे पाऊस धडा कोसळत होता नुसता. सगळे गेलेले लोक परत येताना दिसले, अरे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला, आनंदाने येत होते. आणि मग त्यांनी ताबडतोब शेतीवाडी सुरू केली, अन्न वाढलं आणि त्यांना खरोखरच भरपूर अन्न मिळालं. म्हणजे पहा, राजाने सांगू शकला असता, माझा हे म्हणजे माझं दुःख कमी कर, मला हे दे ते दे, मला पैसा दे, मला म्हणजे प्रजेला सुखी करायचं आहे तर माझ्या हातात पैसा येऊ दे, दान. त्याने काही नाही मिळलं. त्यांनी सांगितलं त्यांना सुखी, त्यांनी सुखी होऊ देत, त्यांच्याकडे पैसा येऊ देत, बस मला आनंद मिळेल. आणि देवाने तथास्तु म्हणून तसंच झालेलं आहे. कळलं? म्हणजे बाळांनो काय माहिती आहे का, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणं हे फार महत्त्वाचं असतं. आपल्याकडे काहीतरी भरपूर काहीतरी आलं, कळलं, फ्रीज आला, टी व्ही आला, आपण खुश होतो, अरे वा वा वा. पण ज्यांच्याकडे अन्नाचा दाणा पण नाही, त्यांच्याकडे अन्नदाणा म्हटल्यावर केवढं तरी चांगली गोष्ट आहे. तर त्यांना किती आनंद झाला असेल. तर आणि मग आपण आनंद मानायचा. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणं, ह्याला फार मोठं हृदयाची रचना असायला लागते. कळलं? दुःखामध्ये सगळेच जण जाऊन दुःख, अरे वाईट झालं असं म्हणतील. पण खूप एखाद्याचा आनंद झाला, एखाद्याला खूप काहीतरी भरघोस मिळालं आहे असं जेव्हा दिसतं तेव्हा लोक थोडे मागे राहतात. आपण असं नाही करायचं. आपण त्यांच्या आनंदात तेवढंच उत्साहाने सामील व्हायचं. ओके, बाय.